ओके ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपल्या लास्ट लेक्चरला क्वाड्रॅटिक इक्वेशन याची प्रॅक्टिस सेट आहे 2.1 लुटून राहू दे फक्त. ओके प्रॅक्टिस सेट 2.1 कम्प्लीट झालेला आहे बरोबर आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे तो आहे सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. Solution of quadratic equation. Solution of quadratic equation. आता सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय तर बार मागच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं असतं रूट दिले होते बरोबर नंबर दिले जायचे आपण चेक करायचं 1 बाय 1 ते रूट आहेत का नाही बरोबर आहे. मला सांगा बरं आता आपल्याकडे नंबर्स किती नंबर लाईन काढता तुम्ही नंबर लाईन वर नंबर्स किती असतात इन्फायनाइटली मेनी किती पण असू शकतात बरोबर आहे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट किती असणार आहे फक्त 2 का तिथे एक व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 2 मग जितकी हायेस्ट पॉवर तितके रूट मग क्वाड्रॅटिक इक्वेशनची हायेस्ट पॉवर किती आहे 2 बरोबर आहे. अरे बरोबर आहे का मग जर हायेस्ट पॉवर 2 असेल तर रूट सुद्धा किती असणार मान्य प्रत्येकाला. मग आता होतं काय 2च रूट आहे म्हणून नंबर तर खूप सारे आपण 1 बाय 1 चेक करणार का चलो पुरत आपला मग एकाच एक्झाम्पलला माना लागेल. मग आता आपला काय पाहिजे तर आपल्याला जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं त्याचे रूट कसं फाइंड करायचे हे शिकायचं आपला. मग याला आपण होतो आपलं सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन म्हणजे रूट. मग सोल्युशन फाइंड करण्याच्या 3 मेथड किती मेथड 3 चौथी मेथड आहे पण ती तुम्हाला स्टडीला नाहीये. मग देअर आर माझ्यावर लिहायचं आहे देअर आर 3 methods there are 3 methods of finding solution of quadratic इक्वेशन. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या किती मेथड्स बाळांनो किती मेथड आहे 3 पैकी एका मेथडने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो कोणत्या पण. मग आता कोणत्या मेथड्स आहे तर पहिली मेथड आहे फर्स्ट फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड. नंबर 2 दुसरी आहे कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड. पहिली आहे फॅक्टरायझेशन मेथड दुसरी आहे कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड. तिसरी फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड. मग ठीक आहे म्हणजे तुमचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन या 3 मेथडने सॉल्व्ह होतं फॅक्टरायझेशन मेथड कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड बरोबर आहे. आता बघा मी आता मला पूर्ण डिटेल शिकवणार आहे 3 मेथड.
यातली आय थिंक एक कम्प्लीट स्क्वेअर मेथड ही तुमच्या ते 25% मध्ये रिडक्ट झाली, पण ही मेथड आपल्याला पुढे 11th 12th ला लागते, त्यामुळे आपण इथेही शिकून घेऊ. चालेल. जरी ही इथं बुक मधनं तुम्हाला सांगितलं यावर्षी का 25% मध्ये कट झाली नाही, तरी पण याला पुढे 11th 12th ला लागणार आहे. मग असं करूया, ही पण शिकून घेऊ. शिकल्याने काय वाईट आहे काही, पुढे भविष्यात यूज होणार का आपला. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ही तीनही मेथड स्टडी करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं किती मेथड्स आहे? 3. पहिली मेथड फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड, फॉर्म्युला मेथड. बरोबर आहे. ओके. आता यातली पहिली मेथड आपल्याकडे करायची फॅक्टरायझेशन मेथड. मग खाली पॉइंट टाका. फर्स्ट पॉइंट, फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड. ओके. यात एकच वाक्य लिहून घ्या खाली. हा द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर इज 0 if the product of two numbers is 0, if the product of two numbers is 0, then at least one of them is 0. Then at least one of them is 0. म्हणजे काय, जर दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 येतंय, याचा दोघांपैकी एक जण तरी कोणतरी काय पाहिजे, 0 पाहिजे, तरच असं पॉसिबल आहे. मान्य का प्रत्येकाला? जर कोणत्याही दोन नॉन 0 नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर मल्टिप्लिकेशन कधी डायरेक्टली 0 येत नाही. 0 येण्यासाठी सायन्स मधनं बंद करावं. मल्टिप्लिकेशन 0 येण्यासाठी काय होणं गरजेचं आहे, ज्या दोन नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन घेतोय त्या दोघांपैकी एक जण काय असणं गरजेचं आहे, 0. जर दोघांपैकी एक पण जर 0 नसेल तर मल्टिप्लिकेशन 0 येऊ शकतंय का? नाही येऊ शकत. ते पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह येईल, पण 0 येणार नाही. मल्टिप्लिकेशन 0 येण्यासाठी दोघांपैकी एक नंबर काय पाहिजे, 0 पाहिजे. मान्य काय प्रत्येकाला? ओके. आता याच फिनॉमिनाचा यूज करून आपला फॅक्टरायझेशन मेथडचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. म्हणजे पहिलं घ्या सॉल्व्ड एक्झाम्पल. Solved example. Solved examples. त्यातला क्वेश्चन घ्या. क्वेश्चन, solve the following quadratic equation. Solve the following quadratic equation. Solve the following quadratic equation by factorization. By factorization. ओके. आता बाळांनो क्वेश्चन मध्ये नीट पाहून घ्या, लक्ष इकडे द्या. इथे डायरेक्टली क्वेश्चन मध्ये दिलंय सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. मग जरी तुम्हाला पुढची दुसरी मेथड म्हणजे कोणती कम्प्युटिंग स्क्वेअर किंवा फॉर्म्युला सोपी वाटली तर हे एक्झाम्पल त्याने सोडवायचे नाही. जी मेथड सांगितली एक्झाम्पल त्याच मेथडने सॉल्व्ह करायचं. दुसऱ्याने जर सॉल्व्ह केलं म्हणजे इथं फॅक्टरायझेशन म्हटलंय आणि आपण जर कम्प्युटिंग स्क्वेअर किंवा फॉर्म्युलाने जर सॉल्व्ह केलं तर मार्क्स मिळतात 0. डायरेक्ट 0. आन्सर बरोबर असून सुद्धा आपला आन्सर तर बरोबर आलं, चूक.
तुम्हाला जी मेथड सांगितली आहे त्याच मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. डोक्यात बसलं फिट प्रत्येकाच्या? तुम्हाला जी मेथड वापरायला लावली तीच मेथड यूज करायची, दुसरी मेथड यूज करायची नाही. मग आता आपला हे एक्झाम्पल कसं सोडवायचे सगळे? फॅक्टरायझेशन. मग आता फॅक्टरायझेशन करायचं पहिलं एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, m² - 14m + 13 = 0. ओके, पहिलं एक्झाम्पल क्वेश्चन लिहिला. आता सरांनी पेन बंद करा. पहिलं एक्झाम्पल आहे, डिटेल समजून घ्या बरोबर का? आता बघा मी 1 बाय 1 एक क्वेश्चन विचारतो. हे लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन आन्सर सांगत असतं, क्वेश्चन मध्ये आन्सर असतं, पण पहिला मुद्दा तुम्हाला क्वेश्चन बरोबर बोलता आलं पाहिजे. हा क्वेश्चन तुम्हाला आन्सर सांगतोय, पण तुम्हाला त्यातून आन्सर काय काढून घ्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर पहिला क्वेश्चन क्वेश्चन पाहिजे, हाऊ मेनी टर्म्स, इथं किती टर्म्स आलेल्या आहेत? मोजा. 1, 2, 3. कोणत्या कोणत्या? स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. मान्य आहे का प्रत्येकाला? ओके. जर 3 टर्म आलेल्या असतील आणि फॅक्टरायझेशनने सॉल्व्ह करायचं असेल तर काय करायचं नीट लक्षात घ्यायचे. आता हे सोल्युशन सर्वात पहिले मी आन्सर पेपर मध्ये जीवन म्हणून ते इक्वेशन लिहून घेतो. m² - 14m + 13 = 0. आता बघा, आपण लास्ट लेक्चरला ते ABC शोधायला शिकलो होतो बरोबर आहे? मला सांगा इथं A ची व्हॅल्यू किती? 1. B ची व्हॅल्यू -14, व्हॅल्यू 13. ओळखता का प्रत्येकाला? ओके. आता मला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे फॅक्टरायझेशन. टर्म्स किती आल्यात? 3. आता लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशन मला सांगा हायेस्ट पॉवर किती येते? 2. मग जितका पॉवरचे ग्रुप करता आले पाहिजे तसे ग्रुप करता आले पाहिजे. म्हणजे 2-2चे ग्रुप करायचे. या दोघांचा जर ग्रुप केला तर हा एक आणि ह्या दोघांचा केला तर हा एक ग्रुप 2-2. आपल्याकडे काय आहे? 3 टर्म. बरोबर लक्ष द्या, 3 टर्म आहे. स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. आता तुम्हाला काय करायचं, मधली जी व्हेरिएबल टर्म आहे ही स्प्लिट करायची. मधली जी व्हेरिएबल टर्म आहे काय करायची? स्प्लिट करायची. आपल्याकडे 3 टर्म आहे, मुद्दा मग 2 बोट एकत्र धरलेले. स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म आणि कॉन्स्टंट टर्म. ही जी मधली टर्म आहे ही मधली टर्म आपल्याला स्प्लिट करायची. स्प्लिट केले किती टर्म तयार होतील? 4. मग ह्या दोघांचा ग्रुप होईल, या दोघांचा ग्रुप होईल. म्हणजे आपल्याला 2-2चे ग्रुप करायचे. या कारणाने लक्षात घ्या. मग मला ही मधली टर्म स्प्लिट करायची. टार्गेट ठरलं, पण ती स्प्लिट कशी करायची? तर ह्या पहिल्या आणि तिसऱ्या नंबरच्या प्रपोर्शन मध्ये. म्हणजे मी काय करतो बा, साईडला एक घेतो. इथे मला सांगा इथं नंबर किती? काहीच नाही, म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आहे 1 इंटू कॉन्स्टंट टर्म 13. सायन्सचं घ्यायचं असतं म्हणजे +13. मग आता +13 एवढं मल्टिप्लिकेशन आणि -14 एवढी ऍडिशन. आता हे लक्षात घ्या, 2 मिनिटं मी ते काय सांगतो. आता कसं तयार केलं, कसं तयार केलं हे लक्षात घ्या. इथे तुमची आयडिया आहे सगळी एक्झाम्पलची. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं काय घ्यायचं? मल्टिप्लिकेशन. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट यांचं काय घ्यायचं? मल्टिप्लिकेशन. साइन तिथं वरती लिहायचं, मेन्शन करायचं. आता हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे. मग मल्टिप्लिकेशन कसं येणार? प्लस. आणि मिडलची जी टर्म आहे तो बाजूला लिहायचा तुम्हाला -14. आता तुमचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 13 आणि वरती चेक करायचं प्लस आहे का मायनस आहे? प्लस. मग ह्या 2 नंबरची ऍडिशन एवढी आली. जरी ते वरती मायनस असतं तर मग सबट्रॅक्शन तेवढी लागते. नीट लक्षात घ्या बरं का, इथे खूप जण चुकतात. काय होतं, तुम्ही हे मल्टिप्लिकेशन याला बरं समजलं तुम्हाला. आता हे खालचे 2 नंबर कसे शोधायचे? वरती काय नंबर आहे? 13. एवढं मल्टिप्लिकेशन, 13 एवढं मल्टिप्लिकेशन. आणि 13 साइन कोणतं आहे? प्लस का मायनस? प्लस म्हणजे काय? ऍडिशन. मग आता तुम्हाला असे 2 नंबर शोधायचे
ज्यांचं मल्टिप्लिकेशन 13 आहे पण ऍडिशन मात्र 40 आली पाहिजे, नंतर साइन ऍडिस्ट करता येईल आपल्याला. मग आता असे दोन नंबर सापडता का? कोणते? 13 1 13, म्हणजे 1 into 13 केला तर काय फरक पडणार नाही ना. 1 into 13 13 बरोबर आहे. पण आता बाळांनो यांची जर ऍडिशन केली 1 + 13 किती येतील? +14. आपलं पाहिजे काय? मायनस. मग याचे जे साइन असतं नाही दोघांना देऊन टाकायचं. म्हणजे बघा आता करा बरं मल्टिप्लिकेशन. -1 into -13 मायनस मायनस प्लस 1 into 13 13 झालं का मल्टिप्लिकेशन तेवढं? या दोघांची करा. -1 -13 -1 -13 किती येईल? -14 आलं बरोबर. हा आता आपण विचार करायचा केला स्प्लिट कोणती टर्म करायची? फक्त व्हेरिएबल टर्म. कशी करतो बा? देअरफोर हा m² आहे असं राहिला याप्रमाणे स्प्लिट करतो. -1m -13m + 13 = 0. हा जो 14m आहे ना मी हा स्प्लिट केला पा. m कॉमन केला -1 -13 परत किती होईल? -14च होईल ना. म्हणजे ती मधली टर्म आहे की आपण स्प्लिट केली फक्त. काय फरक पडला? आता 2 चे ग्रुप करा. ह्या पहिला ह्या दोघांचा ग्रुप